श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत ऐकूया डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. आज ऐकूया भाग 7, पहिली कादंबरी. पूर्ण 19वे शतक हे एका अर्थानं प्रबोधन पर्व होतं. इथे समाज सुधारणेच्या कामांना प्रचंड गती आली होती. फुले, आगरकर, कर्वे, शाहू महाराज यांच्या चौफेर कार्यामुळे स्त्रियांच्या जगण्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होत होती. याच काळात शिक्षण मिळालेली स्त्री आपल्या विचार, भावना आणि कल्पना साहित्यामधून मांडू लागली होती. आपल्याकडे गद्यलेखनाची मोठी परंपरा नव्हती हे आपल्याला माहीत आहे, कारण मुद्रित करण्याची कलाच अवगत नव्हती. त्यामुळे जे काही लिहिलं जाई ते पद्यरूपात, कारण पद्य हे पाठांतर करायला सोपं असतं, सुलभ असतं. त्यामुळे 19व्या शतकापूर्वीचं सारं लेखन हे आपल्याला बहुसंख्य प्रमाणात पद्यात दिसतं. पण मग 1805 भारतात छापखाना आला आणि हळूहळू इथंही छापलेली पुस्तकं निर्माण व्हायला लागली. पहिलं वृत्तपत्र दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं ते 1832 साली. त्यातून आस्ते आस्ते स्त्रियासुद्धा लिहायला लागल्या. लहानसे लेख, निबंध असंच त्या लेखनाचं स्वरूप तेव्हा होतं. क्वचित कधीकधी कविता देखील त्या लिहित होत्या. पण तुलनेनं कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकार मात्र स्त्रीच्या लेखणीमधून जरासे उशिराच अवतरले. मुळात आज आपण ज्याला कथा किंवा कादंबरी म्हणतो ते प्रकार परदेशी साहित्यामधूनच आपण आपलेसे केले. मराठीतली पहिली कादंबरी म्हणजे यमुना पर्यटन, तिचे लेखक होते बाबा पद्मनजी. आणि मराठीतली पहिली स्त्रीलिखित कादंबरी म्हणजे चंद्रप्रभा विरह वर्णन, ही प्रसिद्ध झाली 1873. म्हणजे कथेच्याही आधी स्त्रीनं कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता. या कादंबरीची लेखिका आहे साळूबाई भ्रतार भाऊसाहेब तांबवेकर. लेखिकेचं नाव कसं लिहिलंय पाहिलं ना. भाऊसाहेब कोण तर भ्रतार. नावाच्या मध्ये वडिलांचं नाव लावायची प्रथा असल्यामुळे भाऊसाहेब हे वडील नसून पती आहेत हे लेखिकेला आवर्जून सांगावंसं वाटलेलं आहे. काय आहे या कादंबरीत तर खरोखरच चंद्रप्रभेच्या विरह वर्णनाची ही कादंबरी आहे. साळूबाई या कलावंत समाजातील स्त्री होत्या, पण त्यांनी केवळ मनोरंजन करणं एवढाच मर्यादित हेतू आपल्या लेखनात ठेवलेला नाही. ही जी नायिका आहे चंद्रप्रभा, ती प्रधानाची कन्या आहे आणि ती शिकलेली आहे, ती बुद्धिमान आहे, ती धैर्यशील आहे. स्वतःच्या लग्नाचा निर्णय घेण्याची हिंमत ती दाखवते. लग्नाबाबत चक्क वडील आणि मुलीमध्ये संवाद होतो असं चित्र लेखिकेनं या कादंबरीत रंगवलंय. तिचे वडील तिला सांगतात की तुझ्या मनाजोगा वर असेल तो मला कळीव, मात्र त्याच्यामध्ये गुण, रूप आणि विद्या पहा. ही नायिका ज्या चतुरंग नगरीत वावरते त्या नगरीत 25-30 शाळा आहेत. कादंबरीमध्ये चक्क मुलामुलींना अभ्यासात काय शिकवावं याचंही वर्णन आलंय. नंतर मात्र हळूहळू कादंबरीतला सामाजिक धागा क्षीण झालाय आणि मग चंद्रप्रभेच्या विरह वर्णनामध्येच पुढची पानं खर्ची पडली आहेत. पण का असेना, आज या लेखनाकडे पाहताना जाणवतं की सुरुवात मोठी दमदार आणि नव्या विचारांकडे नेणारी झाली. कदाचित आजूबाजूच्या परिस्थितीचा दबाव असेल किंवा अन्य काही कारणानं असेल, लेखिकेची लेखनावरची पकड थोडी सैलावली असावी. आणि शिवाय तोपर्यंत कादंबरी लेखनाचा कोणताही नमुनाही लेखिकेच्या समोर नव्हता. ते काहीही असो, आज ऐतिहासिक दृष्टीने पाहिलं तर मोठं कौतुक वाटतं की स्त्रियांच्या औपचारिक शिक्षणाला फारसा काळ झालेला नसूनही एका कलावंत समाजातल्या स्त्रीनं कादंबरी लेखनाचा प्रयत्न करावा. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत आपण ऐकत होतात डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. 7व्या भागाचा विषय होता पहिली कादंबरी. निर्मिती सहाय्य संकेत गायकवाड. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.